माझ्यासोबत ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड आहेत. राजे, या जी-आरच्या नुसार मनोज जरांगे पाटील जसं म्हणतायत त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या ज्या अनेक हजारो लोक आले या आंदोलनामध्ये, तुम्ही प्रत्यक्ष त्या सगळ्या लोकांना सामोरे गेलात, त्या सगळ्यांचा आक्रोश तुम्ही बघितलेला आहे. ह्या सगळ्यांना जायचं होतं ओबीसीमध्ये, त्या मोठ्या आशेने ही माणसं इथं आलेली होती. जाताना त्यांच्या हातात एक जी-आर दिला, तो जी-आर त्यांना ओबीसीत घेऊन जाणार आहे का? प्रश्नच नाही. बाळासाहेबांनी बऱ्याचशा गोष्टी ह्या दोन अर्थाने मांडल्या, त्याच्याशी मी असहमत आहे. मराठ्यांना हा ओबीसीचा जो आजचा कालचा जी-आर आहे हा ओबीसीमध्ये घेऊन जाणारा नाही, तर मराठा हा ओबीसीचा आहे, तो कुणबी आहे. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, गॅझेटियर जे आहे हे गॅझेटियर तुम्ही आम्ही कुणी बनवलेलं नाही. हे विश्वासार्ह संस्थेने, ब्रिटिशांनी कॅम्बेल नावाच्या अधिकाऱ्यांनी ते बनवलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण याची माहिती घ्या, पार्श्वभूमी घ्या. ह्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पुणे असेल, सातारा असेल, औंध असेल, तत्कालीन संस्थानं जी आहेत याच्यामधल्या सगळ्या चालीरीती, रूढी परंपरा, रोटीबिटी व्यवहार, खाणंपिणं, संस्कार, त्याच्यानंतर लग्न, या सगळ्या गोष्टीचा तिथे अभ्यास केलेला आहे. त्यांना याच्या अभ्यासाअंती तो अहवाल ठेवलेला आहे. त्यांना हे प्रशासकीय नोंदी त्यांनी तिथे घेतलेल्या आहेत. नेमकं या नोंदींच्या आधारावर या मराठवाड्यातल्या 5-6 जिल्ह्यांचा हा प्रश्न आता सुकर झालेला आहे. या हैदराबाद गॅजेटचा जर अभ्यास केला तर 20 लाख नोंदींपैकी 4 लाख मराठे तत्कालीन आणि 16 लाख कुणबी असे दाखले आहेत. बरं, दाखले की त्याची संख्या आहे, अशी नोंद आहे. आय एम सॉरी, आय स्टँड्स करेक्ट. तर ही नोंद आहे. तुम्ही मला सांगा, आत्ताच त्यांच्या सांगण्याप्रमाणे मल्टिप्लायर 5 लावला तर 1 कोटी ते 1.25 कोटीच्या आसपास आपल्याला ह्या नातेसंबंधातील लोकांना तिथे जागेवर न्याय देण्याचं काम, जी दाहकता मराठा समाजामध्ये किंवा जी दाहकता या विशिष्ट वर्गामध्ये, ओबीसी हा वर्ग आहे, ही काय जात नाही आहे, याला आपल्याला इथे न्याय दिला असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्रातल्या सर्वात अशा विदारक अशा परिस्थितीत विलासजी आपण स्वतः तिथे अनेक दौरे केले, पाहिलं. या अशा मराठवाड्याच्या ह्या 6 जिल्ह्यांमध्ये हा न्याय आपल्याला जरांगे पाटलांच्या ह्या अथक परिश्रमाला न्याय मिळाला असं माझं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणखीन एक उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे सर. मी खरं तर दुसऱ्या राऊंडला येणार होतो, पण आत्ताच मला ते उत्तर द्या. कुणबी दाखले ज्यांचे नाहीत, म्हणजे कुणबी नोंद ज्याची नाही, त्याला यापुढे कुणबी सर्टिफिकेट या जी-आरच्या अनुसार मिळू शकेल का? मिळणार. त्याच्यामध्ये जी-आरचं विवेचन तुम्ही वाचा, जी-आरची पार्श्वभूमी तुम्ही वाचा, प्रस्तावना वाचा, याची उत्तरं त्याच्यात दिलेली आहेत. बरं, नोंद नसल्यास त्याची कार्यप्रणाली तिथे नमूद केलेली आहे. नोंद नसल्यास पुढे काय करायचं, तर त्याच्या संदर्भात त्या नोंदीच्या आधारावर, त्याच्या नातेवाईकाच्या नोंदीच्या आधारावर गावातील त्याचं नाव किंवा त्या साधर्म्य असलेल्या तशा नोंदी जर तिथे असतील आणि त्याने त्या कुळातील जर काही पुरावा तिथे दिला तर नक्कीच आपल्याला तिथे हा न्याय देता येईल. याच्या गावाच्या आणि कुळाच्या नोंदी तिथे आपल्याला सापडतात. बरं, कुळ म्हणजे आजी आजोबा, त्या घरातील सर्व व्यक्ती पूर्वीच्या जे कुळातील असतील. तर त्यामुळे आपल्याला हा एक सुकर मार्ग तिथे झालेला आहे.